नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात शरयू नदीच्या तीरावर ते महाआरती सुद्धा करणार आहेत. मोठ्या संख्येने शिवसेनेचे जे कार्यकर्ते शिवसैनिक आहेत आणि नेते आहेत ते देखील यावेळेला उपस्थित आहेत. शक्ती प्रदर्शन एक प्रकारचं होतंय, पण हा आपला राजकीय दौरा नाही असं आदित्य ठाकरे यांनी आज निक्षून सांगितलं. त्यांचं जोरदार स्वागत अयोध्येत झालं. या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्याच आहेत. सोबत जालन्यामध्ये आज भाजपतर्फे जल आक्रोश मोर्चा काढला गेला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला होता आणि या मोर्चावर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी टीका सुद्धा केली. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या मुलुक महाराष्ट्रमध्ये आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूया आत्ताच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत IIT. नीटच्या टेन्शनला करा गुड बाय. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड, लातूर नंतर पुण्यातही. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात शरयू तीरी महाआरती. हजारो शिवसैनिक राहणार उपस्थित. आदित्य ठाकरेंनी अयोध्येत जाऊन रामलल्लांचं घेतलं दर्शन. सरकार चाललं कुठे आहे? मुख्यमंत्री कार चालवतात आणि भगवान सरकार चालवतं. देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर सडकून टीका. राज्य सरकारच्या गेल्या 2.5 वर्षांमध्ये रखडलेल्या योजनांचा वाचला पाढा. नागपुरातले काँग्रेस नेते शेख हुसैन यांचं पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य. शेख हुसैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल. माफी न मागण्यावर शेख हुसैन ठाम. ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीला 17 विरोधी पक्ष सहभागी. आम आदमी पार्टी, बीजेडी आणि TRSनं बैठकीकडे फिरवली पाठ. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव शरद पवारांनी नाकारला. विधान परिषद निवडणुकीआधी शिवसेनेपाठोपाठ भाजपचंही हॉटेल पॉलिटिक्स. 18 तारखेपासून भाजप आमदारांचा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्काम. कोरोनानं राज्याची चिंता वाढवली. दिवसभरात 4024 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर, तर मुंबईत 2293 नवे रुग्ण. आणि यंदा आषाढी एकादशीसाठी 4700 जादा ST बसेस सोडणार. परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा. मुलुक महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यावर असताना आज त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळेला अयोध्येत उपस्थित आहेत. आपण ही दृश्य पाहतो सध्या. आदित्य ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर राम जन्मभूमीत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराच्या शिळेवर जय श्रीरामचे शिक्केही त्यांनी लावले. आदित्य ठाकरेंनी त्यानंतर राम जन्मभूमीवर निर्माण होत असलेल्या राम मंदिराची पाहणी सुद्धा केली आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. आदित्य ठाकरे यांनी निर्माणाधीन जे राम मंदिर आहे या राम मंदिराच्या शिळेवर जय श्रीराम नावाचे शिक्के लावलेत. आदित्य ठाकरेंनी राम जन्मभूमीवर निर्माण होत असलेल्या राम मंदिराची पाहणी सुद्धा केलेली आहे.
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत आणि अयोध्या दौऱ्यावर सकाळी ज्या वेळेला ते अयोध्येत दाखल झाले त्यावेळेला आधी त्यांनी इस्कॉन मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांनी रामलल्लाच्या समोर माथाही टेकला। हनुमानगढीवर त्याआधी ते गेलेले होते। रामलल्ला समोर नतमस्तक झाल्यानंतर आदित्य ठाकरे साधू संतांच्या भेटीसाठी त्यांच्या आशीर्वादासाठी दाखल झालेले होते। अयोध्येत आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत झालं। आदित्य ठाकरेंनी साधू संतांचं महंतांचं दर्शन घेत त्यांचा आशीर्वादही घेतला। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्या दौऱ्यामध्ये अनेक मंदिर स्थळांचं दर्शन घेतलेलं आहे। प्रभू राम जन्मभूमीचं देखील दर्शन घेतलेलं आहे। आपल्या सोबत आहेत आदित्यजी, काय सांगाल? खालती उतर तुमच्या नेतृत्वाखाली आज अयोध्या दौरा झालेला आहे। शिवसैनिक मोठ्या संख्येने आलेले आहेत। गेले 3 दशकं राम मंदिर हा भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। आता पुढे देखील राहील। राम मंदिर तर निर्माण होतंय। एकतर नेतृत्वाखाली नाही, आम्ही सगळे परिवार म्हणून आलेलो आहे इथे। आम्ही एक शिवसेना परिवार म्हणून 2018 पासून येत आहोत। आपल्याला आठवत असेल 30 वर्षापूर्वी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि त्यानंतर 2018 मध्ये जेव्हा स्वतः पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आले तेव्हा आम्ही सांगितलेलं पहिले मंदिर फिर सरकार। तसंच झालं। त्या नोव्हेंबरपासून आपण बघितलं असेल कोर्ट केसला चांगली चालना मिळाली, त्यानंतर 1 वर्षात निकाल आला। योगायोगाने त्याच वेळी आपलं सरकार पण झालं। पण मला वाटतं इथे आल्यानंतर एक वेगळी भावना असते। इथे आम्ही राजकारणासाठी नाही, सेवाभावाने येतो आणि आशीर्वाद घ्यायला येतो। परंतु राम मंदिर दर्शनासाठी जेव्हा तुम्ही आलात त्यावेळेला महाराष्ट्रात देखील याचं मोठ्या प्रमाणात राजकारण झालं। शिवसेना आपलं हिंदुत्व दाखवण्यासाठी अयोध्येला मला वाटतं कोणाला हिंदुत्व आमचं दाखवण्याची गरज नाही। आमचं हिंदुत्व सर्वांना माहिती आहे। इथे मी राजकारणाचा एक शब्द काढणार नाही। राजकारण आमच्यासाठी समाजकारण आहे। आम्ही समाजकारण करत असतो। इथे आल्यानंतर आपण बघितलं असेल साधू महाराजांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे। त्यांचे आशीर्वाद हे महत्त्वाचे असतात। चांगलं काम करताना आशीर्वाद, प्रेम ह्याच भावनेने आम्ही पुढे जात असतो। अयोध्येमध्ये तुम्ही हनुमानगडीचे देखील महंत आहेत, प्रमुख त्यांना भेटले, लक्ष्मण किल्ल्याचे देखील यांना प्रमुखांना भेटले। त्यांच्या देखील काही मागण्या आहेत किंवा त्यांचा शिवसेनेकडे एक अपेक्षा आहे त्यांची मुळात? त्यांचे आशीर्वाद आहेत आणि आशीर्वाद सोबत असल्यानंतर काही करू शकतो। पण आता मुंबई देखील आणि महाराष्ट्र देखील तुमच्या दौऱ्यावरनं राजकारण होतं आहे। शिवसेना आपला कुठेतरी हिंदुत्व दाखवण्यासाठी चांगलं ना, राजकारण होऊ दे। ज्यांना राजकारण करायचं त्यांनी करू दे। आम्ही धर्म हा राजकारणासाठी वापरत नाही। सेवा धर्म हाच आमचा धर्म आहे आणि राजकारणात देखील आमचा धर्म हाच आहे की जे शब्द दिले असतात ते पूर्ण करायचे। जे मी नेहमी सांगतो, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय। जे काही आम्ही वचननाम्यात लिहितो, लोकांना जी वचनं देतो इलेक्शनच्या वेळी, ती आम्ही पूर्ण करून दाखवतो। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही राम जन्मभूमीचं दर्शन घेतलेलं आहे, त्याचबरोबर जे मंदिर निर्माण होतं तिथे देखील तुम्ही पाहणी केलेली आहे। कशी पाहणी करून तुम्हाला काय वाटतं? पाहणीपेक्षा तिथे जाण्याचं मला सौभाग्य मिळालं। एक ऐतिहासिक क्षण आहे की मंदिर निर्माण होत आहे। कोर्टाच्या निकालामुळे मंदिरचं निर्माण होतं आणि एक बघितलं जाईल तर तिथे गेल्यानंतर जिथे गर्भगृह आहे तिथे गेल्यानंतर जी काही तिथे आजूबाजूला माती होती त्या ग्रॅनाइटवर, ती थोडी मी माझ्या कपड्याला लावण्याचा प्रयत्न केला, मस्तकी लावण्याचा प्रयत्न केला, कारण ही भूमी ही पावन भूमी आहे, पवित्र भूमी आहे। जय श्रीरामचा नावाचा शिक्का देखील तुम्ही एका शिळेवरती लावलात, कसं समाधान वाटते तुम्हाला? नाही, आनंद तर आहेच आणि अर्थात अंगावर रोमांच येण्यासारखं, काटे येण्यासारखं ज्याला आपण बोलतो तसा एक क्षण होता। कारण जे काही म्हणजे मी माझ्या आजोबांकडून ऐकलेलं आहे, जे काही मी कारसेवकांची इथे सेवा वाचलेली आहे, बघितलेली आहे, जेव्हा ऐकलेलं आहेत त्यांना नमन केलं मी सर्वांना आणि मला वाटतं हे एक वेगळ्या इथे भूमिकेत मी आलेलो आहे। तुमच्या मार्फत तुम्ही जे नाव लावले तेव्हा शिवसेनेचा एक सहभाग जो तो नोंदवला गेलेला आहे मंदिर। मला वाटतं हे प्रत्येक आपल्या भारतातल्या नागरिकाचं इथे आस्था जोडलेली आहे आणि एक नागरिक म्हणून, एक हिंदू म्हणून, एक शिवसैनिक म्हणून मी इथे ते नावचं हे केलं। मंदिर ज्या प्रकारे निर्माण होते तुमचं पूर्ण समाधान आहे, कारण खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचं मंदिर बनवलं जाणार आहे। मंदिर निर्माण होईल याची मला खात्री आहे। उद्धव आणि साहेब, आपण जेवढे प्रश्न विचारता तुम्हाला दुसरे तुमच्याशी असमाधानी होत उद्धव साहेब कधी येणार आता अयोध्येला? लवकरच येतील, कारण त्यांनी मला आज दर्शनासाठी अर्थात मला सांगितलं की इथे आल्यानंतर आपण इथे महाराष्ट्र भवनासाठी एक विनंती करणार आहोत, ती पण आपण करू। आपल्याला आठवत असेल शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा ते इथे आले आणि त्यांनी आशीर्वाद घेतले। महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी इथे महाराष्ट्र सदन असेल ज्यांना इथे राहता येईल आणि नक्कीच दर्शनासाठी असा आमचा प्रयत्न असेल। धन्यवाद। तुम्ही आज न्यूज 18 लोकमतशी बोलवता। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या। आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले हे आपण सगळ्यांनीच पाहिलं, ऐकलं। आम्ही इथे राजकारणासाठी नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून, सेवाभाव म्हणून आलेलो आहोत, सेवाधर्म म्हणून आलेलो आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत। शरयू तीरावर थोड्याच वेळात आदित्य ठाकरे आरती करणार आहेत। आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। शरयू तीरावर मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। त्याआधी त्यांनी
साधू महंतांचे आशीर्वाद घेतले, त्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। रामलल्ला पुढे आदित्य ठाकरे नतमस्तक झाले, आशीर्वाद घेतला। शरयू तीरावर थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांची आता महाआरती होणार आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, थोड्याच वेळात आता शरयू तीरावर आदित्य ठाकरे यांची महाआरती होणार आहे। मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित आहेत, शिवसेनेचे अनेक नेते त्या ठिकाणी आहेत, अनेक साधू महंतांचे आशीर्वाद आदित्य ठाकरेंना मिळालेले आहेत। लक्ष्मण, काय या सगळ्याबद्दल सांगता येईल? आपण आता शरयू नदीच्या काठावरती आहोत आणि शरयू नदीची काठावरची ही दृश्य आपण बघतोय। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भगवे ध्वज आणि या ठिकाणी फुलांची सजावट करून हा शरयू घाट अशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात राज्यभरातून आलेले शिवसैनिक देखील या शरयूच्या काठावरती अशा प्रकारे दाखल झालेला आहे। शिवसेनेचा जय जयकार केला जातोय, श्रीरामचंद्र की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात आणि एक भगवमय वातावरण एकूणच या शरयूच्या काठावरती पाहायला मिळतंय। स्वतः संजय राऊत या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना देताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आहेत, अनेक दिग्गज नेते जे आहे शिवसेनेचे ते स्वतः जातीने या ठिकाणी हजर आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना काही पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। आज या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या हस्ते आरती होतीये, काय आपल्या भावना आहेत या आरतीच्या निमित्तानं? आपण कुठून आलात? मी सुधागड तालुक्यामधून आलेलो आहे, रायगड सुधागड मधून। आज साहेबांच्या आरतीसाठी आम्ही आलेलो आहोत। आदित्य ठाकरे जब चुनाव में लड़े थे तो भी बोले थे कि चुनाव जीत के आएंगे तो हम लोग अयोध्या में आएंगे। ठाकरे का बेटा अभी अयोध्या आया है, वातावरण बड़ा त्योहार का जो बना है। ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। ठाकरे आया है, घर में बैठा है नकली और आया है असली। घर में बैठा है नकली, आया है असली। ठाकरे आया तो अभी उधर वातावरण बहुत अच्छा वातावरण तैयार हुआ है। ठाकरे साहब का ये सब चल रहा है। नकली ठाकरे कोण? अभी तो आपको पता होना चाहिए, अब नाम नहीं लेंगे। राज ठाकरे नकली ठाकरे, राज ठाकरे। आपण बघतोय या शिवसैनिकांच्या अशा प्रकारच्या आक्रमक प्रतिक्रिया आहे। नकली ठाकरे घरी बसलेले आहे आणि असली ठाकरे जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे शरयूच्या काठावरती। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या या आक्रमक प्रतिक्रिया शिवसैनिकांच्या आपण ऐकलेल्या आहे। मी पुन्हा एकदा शरयू काठावरची ही दृश्य आपल्याला दाखवतोय की शरयू काठावरती कशा प्रकारे शिवसैनिकांच्या वतीनं अशा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। काही क्षणात या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचं या शरयूच्या काठावरती आगमन होईल। आपण जो समोर कलश बघतोय त्या कलशामध्ये वेगवेगळ्या नद्यांचं पाणी जे आहे ते आणलेलं आहे आणि त्याचं जलपूजन जे आहे त्या सगळ्या नद्यांचं ते या ठिकाणी होणार आहे। एकूण 5 ते 6 वेगळ्या नद्यांचं जे पाणी आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। हा समोरचा जो पॅसेज आपण दृश्यांमध्ये बघतोय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आदित्य ठाकरे स्वतः असतील, डाव्या बाजूला संजय राऊत आणि उजव्या बाजूला एकनाथ शिंदे अशा प्रकारची मांडणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि ही याच ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या हस्ते ज्या वेळेला आरती सुरू होईल त्यावेळेला या ठिकाणी टाळ मृदुंगांचा आवाज असतील, शंखांचा नाद असेल, अशा प्रकारची सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि एकूण जर आपण बघितलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन पुन्हा एकदा शिवसेना कशा पद्धतीनं आक्रमक झाली हे आपण बघतोय। यापूर्वी काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी शिवसेना नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देखील याच ठिकाणी शरयू नदीची आरती पार पडली होती आणि जोरदार शक्ती प्रदर्शन त्या वेळेला देखील करण्यात आलं होतं। आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून शिवसेनेनं हे जोरदार शक्ती प्रदर्शन अयोध्येमध्ये केलेलं आहे। जर आपण अयोध्येचा जर विचार केला तर संपूर्ण शहरामध्ये भगवे ध्वज असतील, होर्डिंग्स असतील असे लावून या ठिकाणी शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलं होतं। आता आपण दृश्यांमध्ये बघतोय एकनाथ शिंदे जे आहे त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्याबरोबर वरुण सरदेसाई जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। अनेक नेते जे आहे ते आदित्य ठाकरेंच्या अगोदर या ठिकाणी दाखल होत आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंचं या शरयू नदीच्या काठावरती आगमन होईल, पूजन होईल। जवळपास 50हून अधिक साधू महंत जे आहे त्यांच्या मंत्र उच्चारामध्ये या ठिकाणी नदी काठावरती पूजन केलं जाईल आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो जय श्रीरामाच्या जयघोषाने गुंजून जो आहे तो दुमदुमून निघेल अशा प्रकारचं वातावरण निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बिलकुल बिलकुल लक्ष्मण, असेच आमच्या सोबत राहा। सध्या आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय, आता थोड्याच वेळात आदित्य ठाकरे शरयू नदीच्या तीरावर दाखल होतील, महाआरती ते करतील। या अनुषंगानं मोठ्या संख्येनं शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। जय श्रीरामची ज्या घोषणा आहेत त्या दिल्या जात आहेत। उदय, या सगळ्या वातावरणाबद्दल नेमकं काय सांगताय?
आपण इथे दृश्य पाहतो सरयू नदीच्या नया घाटवरती आदित्य ठाकरे शिवसेना नेते लक्ष्मण किल्ल्यावरती दर्शनाला गेले होते. तिथून लक्ष्मण किल्ला ते सरयू नदी घाट असे ते थेट चालत चाललेले आहेत. वाजत गाजत स्थानिक रहिवासी ती वाजंत्री आणि त्याचबरोबर शिवसेना नेते मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत आहेत. पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सोबत शिवसेनेचे आदित्य ठाकरे नया घाट इथल्या सरयू नदी किनारी आलेले आहेत. आता ते थोड्याच वेळात महाआरती करणार आहे सरयू नदीची आणि या महाआरतीमध्ये हजारोंच्या संख्येने सर्व अयोध्या रहिवासी शिवसैनिक मोठ्या संख्येने इथे जमा झाले आपल्याला पाहायला मिळतात. सरयू नदीचं किनारी जे आहे ते पूर्णपणे भाविकांनी भरून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हो, खरंच ही दृश्य आपण सध्या दाखवत आहोत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. उदय, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आपण ही सध्या थेट दृश्य पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. शरयू नदीच्या किनारी आता थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हे आगमन त्यांचं होणार आहे. आधीच आपण पाहिल्या दृश्यांमध्ये संजय राऊत, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे महत्त्वाचे मोठे नेते, राज्यातले मंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनिल देसाई सुद्धा आपल्याला दिसत आहेत. थोड्याच वेळात आता आदित्य ठाकरे शरयू नदीच्या तीरावर दाखल होणार आहेत. माझे सहकारी विशाल परदेशी सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं सुद्धा या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. विशाल, थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांच्या शरयू तीरावरच्या महाआरतीला सुरुवात होणार आहे. विशाल, काय या संदर्भातली माहिती? अजिंक्य, आदित्य ठाकरेंच्या हातून होणारी शरयू नदीची ही महाआरती म्हणजे अर्थातच हिंदुत्वाचा एक मोठा शंख जो आहे त्याचा आवाज देशभर घुमेल अशा पद्धतीने ही महाआरती जी ती पार पाडली जाते. मोठ्या संख्येनं या क्षणाला केवळ उत्तर प्रदेशच नाही तर महाराष्ट्रातनं शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. खास करून आपलं हे नेतृत्व ज्याला पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या चौकटीत घट्ट बसवण्यासाठी, त्याला पाठबळ देण्यासाठी आणि त्याला सशक्तपणे पुढे आणण्यासाठी सगळी लोक इथं आलेली आहेत. जय महाराष्ट्राचा जयघोष केला जातोय, पण प्रामुख्याने जय श्रीरामचा जयघोष जो आहे तो सकाळपासून आपल्याला होताना बघतोय. त्यांचा जर नियोजित दौरा आपण सकाळपासूनचा पाहिला तर मोठ्या संख्येने त्याला प्रतिसाद मिळतोय. माध्यमांमधून देखील हा दौरा जो आहे तो चांगल्या पद्धतीने प्रकाश होतात आला. आता थोड्याच वेळात असं कळतंय लक्ष्मण किल्ल्याला त्यांनी भेट दिलेली आहे. नेहमीप्रमाणे खरं तर परंपरेनुसार हनुमान गडीचं दर्शन घेतल्यानंतर रामलल्लाच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतर लक्ष्मण किल्ल्याला देखील तिथं भेट दिली जाते आणि ती भेट देऊन आता ते काही क्षणामध्ये महाआरतीला इथं उपस्थित होत आहेत. ज्या घोषणा या ठिकाणी केल्या जातात त्यावरनं तरी असं लक्षात येत आहे की तिथं पोहोचलेले आहेत आणि त्यांना येण्यासाठी रस्ता करून द्यावा अशी देखील या ठिकाणी विनंती सगळ्या शिवसैनिकांना केली जाते. शिवसैनिक मोठ्या उत्साहात आहेत. जय श्रीरामचा जयघोष केला जातोय, जय महाराष्ट्राचा जयघोष केला जातोय आणि निश्चितच जसं आदित्य ठाकरेंनी दुपारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या याच्यातनं कुठेही आम्हाला इथे येऊन राजकारण करायचं नाहीये. मुळातच ठाकरे घराण्याची परंपरा राहिलेली आहे ती अयोध्येच्या संदर्भात राजकारण न करण्याची, कारण ते आमचं श्रद्धास्थान आहे, भक्तिस्थान आहे आणि आमचं या स्थानाशी घट्ट नातं आहे असं देखील त्यांनी आवर्जून दुपारी सांगितलं. आणि हे सांगत असताना देखील त्यांनी पुन्हा एकदा ज्यावेळेस पत्रकारांकडनं याच प्रश्नांचा भडीमार होत होता की हिंदुत्व. आपण ही दृश्य दाखवूया प्रेक्षकांना. आदित्य ठाकरे यांचं आता आगमन झालेलं आहे शरयू नदीच्या तीरावर. आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली जाणार आहे. आदित्य ठाकरे काही क्षणांपूर्वी शरयू नदीच्या तीरावर आता दाखल झालेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय. अनिल देसाई, राजन विचारे, संजय राऊत, विनायक राऊत, शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद सुद्धा आपल्याला काही क्षणांपूर्वी दिसलेल्या होत्या. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. जय श्रीरामच्या घोषणांनी हा सगळा परिसर दुमदुमून गेलेला आहे. मोठ्या संख्येनं शिवसैनिक या महाआरतीसाठी उपस्थित आहेत. आदित्य ठाकरे यांचं काही क्षणांपूर्वीच शरयू नदीच्या तीरावर आगमन झालेलं आहे आणि आता त्यांच्या हस्ते महाआरतीला थोड्याच वेळात सुरुवात केली जाणार आहे. ही लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या न्यूज 18 लोकमतवर. आपला हा अयोध्या दौरा हा राजकीय दौरा नसून आपण सेवा धर्म ओळखतो, समाजकारण आपण करतो या अनुषंगाने आपला हा दौरा आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या वारीसाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून अयोध्येत दाखल झाल्याचं आपण पाहिलं. जय्यत अशी तयारी शिवसेनेनं या अयोध्या दौऱ्यासाठी केलेली होती. शिवसेनेचे जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्यासाठी जातीनं लक्ष घालून होते. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तिथल्या साधू महंतांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. आणि आता आदित्य ठाकरे शरयू नदीच्या तीरावर दाखल झालेले आहेत. आपण पाहतो आहोत ही थेट दृश्य. थोड्याच वेळात आदित्य ठाकरे इथं आरती करतील. शरयू नदी तीरावरच्या या आरतीला विशेष असं महत्त्व आहे. आदित्य ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे महत्त्वाचे नेते सुद्धा पाहता आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांच्या महाआरतीला सुरुवात होणार आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? आता जर आपण बघितलं दृश्यांमध्ये तर आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांना या ठिकाणी अशा प्रकारे हात देऊन त्यांचं स्वागत करताय. या ठिकाणी असलेल्या साधू महंतांकडनं आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदेंचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय हे तीनही शिवसेनेचे मोठे नेते जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. वेगवेगळे साधू महंत जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्र उच्चारामध्ये अशा प्रकारे शिवसैनिक आदित्य ठाकरे जे आहे ते आता जलपूजन करताय. आपण बघतोय दृश्यांमध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन पार पडतं आहे. या ठिकाणी असलेले साधू महंत जो आहे ते आता मंत्रोच्चार सुरू करतील. आपण बघतोय मंत्रोच्चाराला सुरुवात झालेली आहे आणि आदित्य ठाकरे स्वतः वेगवेगळ्या नद्यांचं जे जल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे ते या शरयू नदीमध्ये सोडताय आणि या ठिकाणी ही महाआरती जी आहे तिची सुरुवात करताय. आता हे जलपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होते. आपण जर डाव्या बाजूला बघितलं तर संजय राऊत आहे आणि उजव्या बाजूला एकनाथ शिंदे जे आहे त्यांना उभं करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे जलपूजनाचं या ठिकाणी चालू आहे. संजय राऊत यांच्याकडे देखील जलपूजनासाठीची कलश जो आहे तो देण्यात आलेला आहे. एकत्रित पूजा आता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केली जाते. साधू महंतांकडनं मंत्रोच्चार जो आहे चंद्रां प्रभासां ज्वलन्तीं श्रियं लोके देवदृष्टां दारां तां पद्मनेमीं शरणं प्रपत्ति पुन्हा विनंती करतो की रॅम्पवर कुणीही शिवसैनिकांनी थांबायचं नाही. जे प्रमुख पदाधिकारी तेच थांबतील. शास्त्रीजी चंदन कृपया सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की मंचाच्या उजव्या आणि डाव्या बाजूलाचे पदाधिकारी बॅरिकेड्स कृपया सहकार्य करा. मागे सरकार कृपया उजव्या आणि डाव्या बाजूच्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की बॅरिकेड लोटू नका कृपया. आरतीसाठी आमंत्रित आहे. एक कलशाच्या तिथं आरती येणार आहे तिकडनं, तरी सुद्धा जे आरतीसाठी आमंत्रित आहेत त्यांनीच थांबावं. बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी आता घे
नदीच्या तीरावरची काही क्षणांपूर्वी आदित्य ठाकरे आणि काही शिवसेना नेत्यांनी जलपूजन केलेलं आहे। आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल। आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही दृश्य पाहतो आहोत। आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत। माझे सहकारी विशाल परदेशी सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। विशाल, जलपूजन आत्ताच काही क्षणांपूर्वी पार पडलं, आता थोड्याच वेळात महाआरतीला सुरुवात होईल। विशाल, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? महाआरती या विषयाला घेऊन खरं तर आपण बोलायचं झालं तर ठाकरे घराण्याचं आणि महाआरतीचं फार घट्ट नातं आहे। यापूर्वी ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा ज्यावेळेस केली होती त्यावेळेस त्यांनी पंढरपुरात देखील तिथे आरती केल्याचं आपल्याला आठवत असेल आणि तिथे देखील त्यानंतरच खरं तर एक शंखनाद करण्यात आलेला होता की एकतर एकला चलो रे, नाहीतर काही झालं तरी पुढला मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार अशी घोषणा जी होती ती संजय राऊतांच्या माध्यमातून वारंवार केली जात होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचं आपण बघतो। भलेही महाविकास आघाडी सरकार त्या निमित्तानं स्थापन झालं आणि या निमित्तानं शिवसेनेवरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका जरी झालेली असली तरी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही करून दाखवला असं वारंवार म्हटलं गेलं आणि आजही त्याबद्दल उल्लेख होत असतो। त्याच्यामुळे महाआरती या गोष्टीला घेऊन आता या क्षणाला बोलायचं झालं तर या माध्यमातून उद्धव ठाकरेनंतर शिवसेनेतलं एक सशक्त नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न म्हणून केला जातोय। दसरा मेळाव्यात देखील जर आपल्याला आठवत असेल तर बाळासाहेबांनी आदित्य ठाकरे यांच्या हाती तलवार देऊन आता आम्ही आदित्यला तुमच्या हाती सोपवतोय असं एक भावनिक आवाहन जनतेला केलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींची आठवण या क्षणाला होते आणि या निमित्तानं म्हणजे ही महाआरती करताना आदित्य ठाकरे आणखीन वेगाने शिवसेनेला पुढे नेण्यासाठी अगदी खरं त्या ठिकाणी तयारी विशाल, तुम्ही जसं सांगत होतात या अनुषंगानंच या संदर्भातली आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, एकीकडे आदित्य ठाकरे यांनी जरी म्हटलेलं असलं की हा काही आपला राजकीय दौरा नाही, सेवा धर्म म्हणून आपण इथं आलेलो आहोत, सेवाभाव म्हणून आपण इथं आलेलो आहोत, साधू महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत, काय या सगळ्याबद्दल सांगता येईल उदय? अगदी बरोबर। अयोध्या आहे गेले 3 दशक देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असला तरी देखील तिथे शिवसेना कुठल्याही प्रकारे राजकारण करण्यासाठी आले नाही तर फक्त श्रद्धेसाठी आले असं शिवसेनेचे आदित्य ठाकरे सांगतात। आता शरयू नदीच्या नया घाट तीरावरती आपण आहोत आणि आपण इथे पाहू शकतो नया घाटवरती शरयू आरती जी आहे महाआरतीला सुरुवात झालेली आहे। आपण हा पूर्ण माहोल जो आहे तो इथून पाहू शकतो। स्वतः शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शरयू नदीची आरती करतायत, त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते देखील आहेत सर्व आपण पाहू शकतो। शिवसेनेचे खासदार आहेत, अनेक ज्येष्ठ नेते आहेत, जे सर्व इथे शरयू आरतीमध्ये सहभागी झाले। आपण समोरचा पाहिला तर शरयू नदीमध्ये मोठ्या प्रमाणात होड्या देखील आहेत आणि याच होड्यांमधून स्थानिक रहिवासी असेल, मोठ्या प्रमाणात आलेला मीडिया असेल, हे सगळेजण या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचं कव्हरेज करत आहे। आपण समोर पाहिला शरयू नदीवरचा ब्रिज सुद्धा पाहिला तर विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। बिलकुल उदय, आरतीला सुरुवात झालेली आहे, आपण थेट जाऊया आरती सुरू झालेल्या या दृश्यांकडे।
शरयू नदीच्या तीरावरची महाआरती आता काही क्षणांपूर्वी संपन्न झाली। आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती झाली। यासोबतच शिवसेनेचे काही नेते सुद्धा यावेळेला उपस्थित होते। संजय राऊत, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, राजन विचारे, अनिल देसाई हे सगळे महत्त्वाचे मोठे नेते शिवसेनेचे यावेळेला उपस्थित होते। आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने शिवसैनिक या महाआरतीसाठी या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण शरयू नदीचा जो तीर आहे भगवामय झाल्याचं आपण पाहिलं। आदित्य ठाकरे आता कदाचित माध्यमांशी संवादही साधणार आहेत। आनंद इथे मिळत असतो आणि आरतीचं जे स्वरूप बघितलं असेल आपण, मला वाटतं ह्याच आनंदासाठी इथे येत असतो। नक्कीच एक पॉझिटिव्ह मेसेज केलाय संपूर्ण देशात। नक्कीच आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। उमेश प्रेम दे। मंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत होते। आता आपल्यासोबत शिंदे साहेब महाआरती आयोजित केली, एक मोठी महाआरती शरयू किनारी आज शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आज शरयूची महाआरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। एक आपण उत्साह आणि आनंद, एक जे काही वातावरण आपण पाहतोय हे संपूर्णपणे भक्तिमय आणि मंगलमय झालंय आणि रामभक्तमय झालेलं आहे। आणि म्हणून एक हजारो कार्यकर्ते, शिवसैनिक, रामभक्त या शरयू उपस्थित आहेत। एक मोठं समाधान, एक आनंद या ठिकाणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। आज दिवसभरामध्ये राम लल्लाचं दर्शन झालं, हनुमान गडी दर्शन झालं, लक्ष्मण किल्ला दर्शन झालं आणि शरयूची आरती झाली। त्यामुळे एक आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसाठी, शिवसैनिकांसाठी, रामभक्तांसाठी एक आनंदाचा दिवस आहे। अयोध्यावासियांनी शिवसेनेचं स्वागत केलेलं आहे, दिवसभर कुठलाही विरोध दिसून आलेला नाहीये, त्याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे हा जो काही आजचा कार्यक्रम होता हा पूर्णपणे धार्मिक आणि एक श्रद्धेचा, भक्तीचा कार्यक्रम होता। हा राजकीय कार्यक्रम नव्हता आणि म्हणून सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे। आम्ही त्यांना धन्यवाद देतो। शिवसेनेचा अयोध्या दौरा यशस्वी झाला असं तुम्हाला? हा बिलकुल, आपणच सांगा ना, तुम्हालाच माहित आहे। तुम्ही कालपासून परवापासून इथे आहात। एक वातावरण जे आपण पाहिलेलं आहे इथे अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी संजय राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक टीमने केलं आणि एक अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं शरयूच्या तीरावर आणि म्हणून हा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीमध्ये यशस्वी झालेला। जनाबदारी शिवसेना असेल, वारंवार भाजप बोलायची त्यांना या आरतीच्या माध्यमातून उत्तर मिळालेलं आहे। इथे अयोध्येला उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही आले होते। 2018ला मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आले आणि गेल्या 4 वर्षामध्ये अनेक वेळा शिवसेना या अयोध्येला भेट दिली आहे। अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे।
श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि अयोध्येचा हा दौरा निश्चितपणे यशस्वी झाल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांचं मत आहे। आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये शरयू नदीचा संपूर्ण तीर भगवामय झाल्याचं दिसतंय। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे सध्या माध्यमांशी बोलतायत। निश्चितपणाने आणि आपण पाहतोय की आपल्या माध्यमातून भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लक्षावधी लोकांनी आरती पाहिलेली आहे। शरयूची आरती श्री रामचंद्रांचं वास्तव्य जे अयोध्येत होतं तिथे मंदिर तर झालेलंच आहे, परंतु नद्यांचा शरयूचा गंगेशी, गंगेचा चंद्रभागेशी, कृष्णेशी, गोदावरीशी असा सगळा महासागराचा संगम असतो। तशा पद्धतीने एक भावनेचा, श्रद्धेचा, जो प्रेमाचा महासागर आहे शिवसैनिकांचा आणि हिंदू श्रद्धालूंचा, त्याच्यामुळे आम्ही आज पवित्र झालेलो आहोत आणि आमची जी बांधिलकी आहे हिंदुत्वाशी, हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, ही जी बाळासाहेब ठाकरेंची कल्पना होती तीच आदित्यजी ठाकरे पुढे नेत आहेत आणि खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे या सगळ्यांनी मिळून इथलं जे संयोजन केलंय त्या संयोजनातून महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालचं सरकार अधिक चांगलं काम करेल, भारतामध्ये आम्हाला यश मिळावं हीच आमची प्रभू रामचरणी प्रार्थना आहे। नीलम गोऱ्हे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया देताना असं मत व्यक्त केलेलं आहे। निश्चितपणे शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा यशस्वी झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलेलं आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत, एक्सक्लुझिव्ह दृश्य, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य। शरयू नदीचा हा संपूर्ण तीर शिवसैनिकांच्या गर्दीनं गजबजून गेलेला होता। मोठ्या संख्येनं शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहिलं। ही एक्सक्लुझिव्ह ड्रोनची दृश्य आपण पाहतो आहोत सध्या न्यूज 18 लोकमतवर। हा सगळा परिसर भगवामय झालेला आहे। शरयू नदीच्या तीरावर जी महाआरती आहे ती काही वेळापूर्वीच संपन्न झालेली आहे। न्यूज 18 लोकमत आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्याची क्षणाक्षणाची दृश्य, क्षणाक्षणाची अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। माझे सहकारी विशाल परदेशी सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, हा इथला सगळा परिसर भगवामय झालेला आपण पाहतो। ड्रोनच्या माध्यमातून जी दृश्य आपल्याला दिसत आहेत, सोबतच काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे यांची महाआरती सुद्धा शरयू तीरावरची संपन्न झालेली आहे। या सगळ्याबद्दल विशाल काय सांगताय? विशाल यांच्याशी आपला संपर्क तुटलेला होता, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क केलेला आहे। विशाल पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरेंनी जी महाआरती केली शरयू नदीच्या तीरावरची ती संपन्न झाली, सोबतच इथला हा सगळा परिसर भगवामय झालेला आहे। विशाल, या सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, आत्तापर्यंतच्या ठाकरे कुटुंबियांच्या राजकारणातल्या कारकिर्दीमध्ये आजची महाआरती जी आहे ती विशेष करून लक्षात राहणार आहे, कारण आज महाआरतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जी देशभर खरं तर शिवसेना आणि हिंदुत्व या विषयाला घेऊन जी चर्चा होताना दिसत होती, त्यात पुन्हा एकदा त्यांनी आज पत्रकार परिषदेत आवर्जून घट्टपणे सांगितलं, सशक्तपणे सांगितलं की आमचं हिंदुत्व आम्ही कुठेही सोडलेलं नाही आहे, माणसाच्या हाताला काम आणि माणसाची माणुसकी हेच आमचं हिंदुत्व आहे। आणि असं म्हणत असताना अयोध्या नगरीशी आमचं असलेलं नातं हे बाळासाहेबांपासून घट्ट आहे, त्यामुळे हे घट्ट नातं अधिक या ठिकाणी प्रकट करण्यासाठी म्हणून शरयू नदीची आज महाआरती आम्ही करणार आहोत। आज ती महाआरती जी आपण बघितली तर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडली। राज्यभरातनं शिवसैनिक या ठिकाणी आलेले होते, उत्तर प्रदेशातनं देखील जिथे जिथे शिवसेनेच्या शाखा पूर्वी स्थापन झालेल्या होत्या आणि त्यानंतर शिवसेनेचा विस्तार झाला, ज्याविषयी खरं तर आदित्य ठाकरे दुपारी बोलले, त्यांनी असं
एक सुतोवाच देखील आज त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं. मला असं वाटतं आजच्या महाआरतीच्या निमित्ताने त्यांनी केलेलं म्हणजे बोलून दाखवलेलं सुतोवाच जे त्याबद्दल देखील बोललं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की लवकरच योगी आदित्यनाथ यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहेत आणि इथे अयोध्येत देखील महाराष्ट्रीयन लोकांसाठी जे महाराष्ट्रातले भक्त रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता येतात किंवा येणाऱ्या काळातही येतील त्यांच्याकरता एक महाराष्ट्र सदन असलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे एकूणच आता येणाऱ्या कालावधीत शिवसेना उत्तर प्रदेशात किंवा इतर ठिकाणी देखील आपले पाय घट्ट रोवण्याच्या दृष्टीने म्हणून प्रयत्न करणार आहे आणि आजची महाआरती आणि त्यात फुकल्या गेलेला शंखनाद जो आहे तो थेट केंद्रापर्यंत जाईल. येणाऱ्या कालावधीत आदित्य ठाकरे आम्हाला आणखीन एका मोठ्या भूमिकेत केंद्रात दिसतील अशी भावना जी आहे ती वारंवार शिवसैनिक आज दिवसभर न्यूज 18 लोकमतशी बोलताना जय श्रीराम म्हणत व्यक्त करताना दिसत होते. शरयू निधीची आख्यायिका आहे की कायम ठाकरे कुटुंबीय जेव्हा काहीतरी मोठं काम किंवा येणाऱ्या कालावधीतली एक राजकीय भूमिका हाती घेतात तेव्हा ते अयोध्येत जरूर येतात. यापूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत जेव्हा जेव्हा ते अयोध्येत आलेले आहेत तेव्हा त्यांनी आपल्या पुढल्या वाटचालीचं सुतोवाच केलेलं आहे. अगदी खरं विशाल, आपण जसं सांगताय तसं पुढच्या वाटचालीचं सुतोवाच एक प्रकारे आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, आगामी राजकीय वाटचालीचे सुतोवाच आदित्य ठाकरेंनी आपल्या या अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून केल्याचं बोललं जात आहे. लक्ष्मण, काय या सगळ्याबद्दल सांगताय? खरं तर आदित्य ठाकरेंनी सांगितलं असलं ही महाआरती असेल किंवा हा सगळा अयोध्येचा जो दौरा आहे हा राजकीय जरी नसल्याचं ते सांगत असले तरी हे शक्ती प्रदर्शन जे आहे हे राजकीय सुतोवाचच आहे शक्ती प्रदर्शन करण्याचं. कारण आरती जर करायची ठरली असती तरी 1-2 लोक येऊन ही आरती करू शकत होते, पूजा करू शकत होते. मात्र राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं शिवसैनिकांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण अयोध्या नगरी खरं तर आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेली होती आणि आता देखील आपण ही सगळी दृश्य बघतोय की या शरयू नदीच्या तीरावरची हजारोंच्या संख्येनं राज्यभरातले शिवसैनिक जे आहे ते या शरयू नदी तीरावरती दाखल होते. समोर जर आपण बघितलं तर शरयू नदीच्या समोर असलेला पूल अशा प्रकारे विद्युत रोषणाई आणि भगवे ध्वज लावून जो आहे तो सजवण्यात आलेला होता. एकूण जर बघितलं तर आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून हे जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला केवळ 2-3 पदाधिकारी नव्हे तर शिवसेनेचे जे महत्वाचे नेते ज्यामध्ये संजय राऊत असतील, एकनाथ शिंदे असतील, मिलिंद नार्वेकर असतील, नीलम गोरे असतील हे सगळेच नेते या ठिकाणी तळ ठोकून होते आणि या सगळ्याच नेत्यांनी या संपूर्ण शरयू नदीच्या काठावर होणाऱ्या आरतीची जय्यत तयारी गेल्या 3-4 दिवसांपासून केली होती. आज दुपारपासून जर आदित्य ठाकरे यांचा दौरा जर आपण बघितला तर इस्कॉन मंदिर असेल, त्याचबरोबर हनुमानगडी असेल आणि रामलल्लाचं मंदिर असेल या ठिकाणी आदित्य ठाकरे जाऊन आल्यानंतर शरयू नदीवरती ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं, आगमन झालं, हे सगळं जर चित्र बघितलं तर आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते अयोध्येमध्ये करण्यात आलेलं आहे. काका जे आहे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता आदित्य ठाकरेंचा, तो कुठेतरी रद्द झाला आणि त्यानंतर शिवसेनेने मात्र त्यांचा दौरा कायम ठेवला आणि या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आपण सुरुवातीच्या मधल्या टप्प्यामध्ये काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया देखील बघितल्या. खरे ठाकरे जे आहे ते शरयूमध्ये आले, अयोध्येमध्ये आले, त्यांनी आरती केली आणि खोटे ठाकरे जे आहे ते घरी बसले. ते खोटे ठाकरे कोण आहे अशा प्रकारचे सूचक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील शिवसैनिकांच्या पाहायला मिळाल्या. हे जर आपण बघितलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून शिवसेना कुठेतरी लांब जाते असं चित्र राज्यामध्ये विरोधकांकडून निर्माण केलं जात होतं. त्याला उत्तर देण्यासाठी खरं तर हा संपूर्ण अयोध्येचा आदित्य ठाकरेंचा दौरा मानला गेला आणि दुसरी या दौऱ्याची बाजू म्हणजे आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून शिवसेना पुन्हा एकदा मजबूत करण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं केलं जातंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांच्या अनेक कार्यक्रमांना अनुपस्थित राहणं आणि या सगळ्या बाबी जर बघितल्या तर पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना लॉन्च केलं जात आहे अशा प्रकारची देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे की आदित्य ठाकरेंना या सगळ्या अयोध्येच्या दौऱ्याच्या माध्यमातून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लॉन्च केलं गेलं आणि पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांचं हिंदुत्व कशा प्रकारे मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं केला गेला असं मत राजकीय विश्लेषकांनी या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं व्यक्त केलेलं आहे. आणि जर ही दृश्य आपण जर बघितली पुन्हा माझ्या मागची तर ही सगळे चित्र जे आहे राजकीय विश्लेषकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे हे सांगण्यासाठी हे चित्र पुरेसं आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 5 ते 10 हजार
शिवसैनिक महाराष्ट्रातून या शरयू नदीच्या तीरावरती दाखल झाले होते. ठिकठिकाणी अयोध्येमध्ये आज आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. चौकामध्ये त्यांचं स्वागत केलं. संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये भगवे ध्वज असतील, होर्डिंग्स असतील, हे लावून हे संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती सजवण्यात आली होती. हे सगळं जर आपण बघितलं तर निश्चितपणे अयोध्येमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन शिवसेनेच्या वतीनं केलं गेलं. मात्र आता या शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शनानंतर भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, जे हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन आक्रमक झालेले पक्ष आहे, ते नेमके या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर काय प्रतिक्रिया देतात, त्यांची पुढची पावलं यानंतरची काय असणार आहे बघणं तितकंच महत्वाचं ठरेल. मात्र आदित्य ठाकरे यांचा आजचा जो दौरा आहे अयोध्येचा तो यशस्वी झालाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण जोरदार शक्ती प्रदर्शन अगदी खरंय लक्ष्मण, आपण जसं म्हणालात तसं जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेनेतर्फे यावेळेला करण्यात येत असल्याचं आपण पाहतो आहोत. आपल्या सोबत आपले तीनही प्रतिनिधी विशाल परदेशी, लक्ष्मण घाटोळ आणि उदय जाधव आहेत. विशाल यांच्याकडे मी सुरुवातीला जाणार आहे. विशाल, राजकीय सुतोवाच एक प्रकारचे या सगळ्या अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंकडून होत असल्याचं पाहायला मिळतंय का? आणि या सगळ्याचे येत्या काळात नेमके काय राजकीय पडसाद उमटू शकतात, काय राजकीय परिणाम समोर येऊ शकतात? आणखीन एक या ठिकाणी आजच्या शक्ती प्रदर्शनातनं दिसून आलं, म्हणजे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी तर दिसलेच, म्हणजे संजय राऊत असतील, त्याचबरोबर शिवसेनेच्या इतरही अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्याबरोबर उपस्थित होते. पण प्रामुख्याने एक गोष्ट आवर्जून अजिंक्य या ठिकाणी सांगितली पाहिजे, आदित्य ठाकरे यांची युवा सेनेची सगळी ब्रिगेड या सगळ्या दौऱ्याच्या व्यवस्थापनात पूर्णपणे लागलेली होती. मग नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी जर इथल्या शरयू नदीचं सगळं व्यासपीठ किंवा तिथली तयारी सांभाळत असतील, तर शिवसैनिकांच्या राहण्यापासून तर सोशल मीडियापर्यंत हे सगळं व्यवस्थापन जे होतं ते युवा सेनेचे ब्रिगेड या ठिकाणी सांभाळताना दिसलं. याचाच अर्थ या सगळ्या याच्यातनं येणाऱ्या कालावधीत केवळ आदित्य ठाकरेच नाही तर एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अनेक युवा नेते शिवसेना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल अशी देखील एक चर्चा जी आहे ती शिवसैनिकांमध्ये दिसून आली, ज्याबद्दल शिवसैनिकांनी आनंदही व्यक्त केला आणि शिवाय अशा भावनाही व्यक्त केला की आजच्या शक्ती प्रदर्शनानंतर आमचा आवाज थेट दिल्लीपर्यंत जाईल, आमचा जय श्रीरामचा नारा हा दिल्लीच्या तख्ताला आदरवेल अशी देखील भावना त्यांनी बोलून दाखवली. याचाच अर्थ येणाऱ्या कालावधीत अधिक वेगाने शिवसेना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आदित्य ठाकरे प्रयत्न करतील. विशाल, असेच आमच्या सोबत राहा. मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे याच संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी. यानंतर मी जाणार आहे आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे, त्यांच्याकडनं या महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भातली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. उदय, आदित्य ठाकरे ज्या वेळेला अयोध्येत दाखल झाले, जंगी स्वागत झालं त्यांचं, कुठेतरी राजकीय विरोध राज ठाकरे यांच्या दौऱ्याला केला गेला, पण आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या बाबतीत उलट गोष्टी घडल्या. खूप मोठं त्यांचं स्वागत झालं, आनंदात उत्साहात हे स्वागत झालं. उदय, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? शिवसेनेचा हा खरं तर चौथा अयोध्या दौरा आहे आणि चौथा अयोध्या दौरा पहिल्या 3 दौऱ्यांप्रमाणे यशस्वी ठरलाय असंच म्हणावं लागेल. कारण आज सकाळी 11 वाजता लखनौ विमानतळावरती शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जे लखनौ विमानतळावरती जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला तो जल्लोष आपल्याला अयोध्येतल्या विविध ठिकाणी जिथे जिथे आदित्य ठाकरे गेले तिथे तिथे पाहायला मिळालेला आहे. मग राम जन्मभूमी असो, हनुमानगढी असो, इस्कॉन मंदिर असो, मग शरयू नदीवरचा नया घाटमध्ये जी महाआरती आयोजित केलेली आहे तिथला एकूण जल्लोष पाहिला तर एकूणच शिवसेनेचा हा दौरा यशस्वी ठरलाय असंच म्हणावं लागेल. शिवसेनेचा चौथा दौरा आहे, चौथा दौरा देखील चांगलाच यशस्वी ठरलेला आहे. बिलकुल, हा दौरा शिवसेनेचा चांगलाच यशस्वी ठरलाय असंच एकंदरीत म्हणावं लागेल. आणि शिवसेनेचे नेते सुद्धा तीच प्रतिक्रिया देताना दिसले. विशाल, लक्ष्मण आणि उदय, आपल्या तिघांचेही आभार. आपण तिघांनी आदित्य ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या या अयोध्या दौऱ्याचे क्षणाक्षणाचे अपडेट्स न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण